तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर, देवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक. आज तुमच्या समोर एक नवीन जे काही जुन्या काळातली गोष्ट तुमच्या समोर सांगतोय. आता एक महत्त्वाचं म्हणजे गोष्टीचं कोणत्याही घटनेशी, कोणत्याही प्रसंगाशी कसलाही संबंध नाही, असं एक महत्त्वाचं सांगतो. आणि जर कुठे संबंध येत असेल तर हा योगायोग समजावा असं माझी विनंती आहे. एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी प्राचीन काळातली किंवा मध्ययुगीन काळातली आहे, ती म्हणजे एका छोट्याशा गावाची. आता त्या छोट्याशी गावाचं जे काही थोडक्यात सर्व जे काही सामान्य लोक आहेत आणि त्यांचा जो काही जमीनदार आहे, आणि त्या जमीनदाराच्या आणि एक जे काही रस्ते बनवणारा जो काही गुत्तेदार आहे, या तीन कॅरेक्टरशी जोडणारी ही काही गोष्ट आहे बघा. एक महत्त्वाचं म्हणजे हा जो काही गाव आहे, या गावामध्ये जो काही जमीनदार आहे तो खूप शासनाची जवळीक असलेला, म्हणजेच वरतून जे काही शासनाचे पैसे येणार आहेत, म्हणजे शासनाचे म्हणण्यापेक्षा एखाद्या राजाचे पैसे येणार आहेत आणि त्या गुत्तेदाराच्या माध्यमातून तो रस्ता बनवला जाणार आहे बघा. एक महत्त्वाचं म्हणजे आता जो काही सामान्य वर्ग आहे, आता त्या ठिकाणी दोन गुत्तेदार आहेत आणि जो काही सामान्य वर्ग आहे, जो तळागाळातली सर्वसामान्य त्या रस्त्याचा वापर करणार आहे, तो जो काही सामान्य वर्ग आहे, तो सामान्य वर्ग त्या जो काही जमीनदार आहे त्या जमीनदाराला विनंती करतो की जो काही रस्त्याचं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे, रस्त्याचं जे काही गुत्तेदार आहे, तो गुत्तेदार दोन गुत्तेदार आहेत, त्यामधला एक खूप चांगला प्रामाणिक आहे आणि दुसरा जो काही आहे तोही त्या क्षेत्रामधला आहे, गुत्तेदारीकीच करतोय. पण एक महत्त्वाचं म्हणजे काय, त्याचं जे काही सगळं रेकॉर्ड आहे, सगळं जे इथून मागचे जेवढे त्यांनी काम केलेले आहेत ते सगळे फसवेगिरीचे काम निघलेले बघा, ते शेवटपर्यंत टिकलेले नाहीत. ठीक आहे, म्हणून आता हे असे दोन गुत्तेदार आहेत. म्हणजे एक चांगला आहे, ज्याची पारदर्शकता आहे, म्हणजे खूप चांगलं पद्धतीने तो सगळे गुत्तेदारकीचे काम करतो. त्याने बनवलेले काम हे अतिशय चोखपणे तो काम करतोय. तिथे कसलेही घोटाळे झाले नाहीत, कसल्याही प्रकारचे गैरप्रकार झाले नाहीत. आणि जो दुसरा काय झालेला आहे, ते जो काही दुसरा गुत्तेदार आहे त्याच्यामध्ये सगळे घोटाळे झालेले आहेत. त्यासाठी मग सामान्य वर्ग जो काही आहे, तो सामान्य वर्ग त्या जमीनदाराकडे मदत मागतो की तुम्ही काय करा, की जो काही चांगला गुत्तेदार आहे, जो पारदर्शकपणे कसलाही गैरप्रकार, कसलाही घोटाळा न करता तो आमचा रस्ता चांगला करून देईल, अशा माणसाला तुम्ही हे गुत्तेदारकीचं काम द्या. मग एक महत्त्वाचं म्हणजे जो काही घोटाळे करणारा किंवा गैरकारभार करणारा जो काही गुत्तेदार आहे, तो काय करतो, तो सामान्य जनतेकडे विनंती करण्यापेक्षा जो काही जमीनदार आहे त्या जमीनदारालाच मॅनेज करतो. जमीनदाराला मॅनेज कसं करतो, तर जी काही ठराविक रक्कम जी काही रस्ता बनवण्यासाठी येणार आहे, त्या रकमेमध्ये जर कॉन्ट्रॅक्ट त्या जे घोटाळा करणारा जो काही गुत्तेदार आहे त्या गुत्तेदाराला जर दिलं, तर त्याचा जो काही 25% जो काही भाग आहे, तो 25%चा रक्कम ती त्या जमीनदाराला देईल. मग असं ठरतं त्यांच्यामध्ये, आणि जमीनदार ती जी काही त्याची ऑफर आहे ती एक्सेप्ट करतो. मग हे सगळं झालं असताना आता हे सगळं जनसामान्याला, त्या सामान्य लोकांना समजतं की त्या जो काही घोटाळे करणारा गुत्तेदार आहे त्याला हे सगळं काम दिलेलं आहे रस्त्याचं. म्हणून हे सगळा सामान्य वर्ग त्या जमीनदाराच्या आणि त्या गुत्तेदारकीच्या विरोधात जातो आणि जमीनदाराला देखील विनंती करतो की हा जो काही घोटाळे करणारा, गैरप्रकार करणारा हा जो काही गुत्तेदार आहे याला काम देऊ नका. जर तुम्ही याला काम दिलं तर 100% घोटाळे होणार. पण तरीही तो जमीनदार, त्या सगळे लोक आहेत, ते सामान्य वर्ग आहेत, त्यांचं ऐकत नाही. मग शेवटी ते सगळे जे काही लोक आहेत ते आंदोलन करतात, उठाव करतात, बंड करून उठतात, तरीही देखील तो ऐकायला तयार नाही. मग ते त्या जमीनदाराला सोडतात आणि त्या जे काही राजा आहे त्या राजाच्या पाठीमागे जातात, की त्या राजाला सांगतात हे सगळं घोटाळे करतोय, हा भ्रष्टाचार करतोय, हा रस्ता काही व्यवस्थित करून देणार नाहीये, हा याच्यामध्ये सगळे पैसे खाईल, गैरकारभार करेल. पण तो राजा देखील त्या सर्व प्रजेचं किंवा सामान्य जनतेचं ऐकायला तयार होत नाही. मग ऐकल्या, आणि तो जो काही राजा आहे तो स्वतः तो त्या सामान्य वर्गाला सांगतोय की नाही, तो जो काही गैरकारभार करणारा आहे तो चांगलं फास्ट पद्धतीने, म्हणजे अति वेगाने काम करतोय. आणि जर तुम्हाला तुमचा विकास जर फास्ट करायचा असेल, अति वेगाने करायचा असेल, रस्ता पाहिजे, रस्ता बनवून तुम्हाला नदीवरचा पूल बनवायचा, नदीवरचा पूल झाला की तुम्हाला अजून वाड्याचे असतील ते घरापर्यंत तुम्हाला रस्ते न्यायचे, ते काम पण त्यालाच करायचे. त्यासाठी हे आम्ही अतिशय वेगाने काम करणारा माणसाला, गुत्तेदाराला हे काम दिलेलं आहे. मग सामान्य जनता त्याच्या पुढे म्हणते, अरे वागा, जरी हे अतिवेगाने करत असेल पण त्यात पारदर्शकता नाहीये, त्याच्यामध्ये सगळे गैरव्यवहार होतात, भ्रष्टाचार करतोय तो, हे सगळे पैसे खातोय, त्यासाठी याला काम देऊ नका. पण त्या सगळं जो काही राजा असेल किंवा जमीनदार असेल, तो जमीनदार आणि राजा
हे सामान्य जनतेचं ऐकत नाही आणि शेवटपर्यंत हे जे काही सामान्य वर्ग आहे तो लढाच देतोय. आणि तरी पण महत्वाचं म्हणजे काय, अजूनही त्या सामान्य वर्गामध्ये संपूर्णपणे जागृती झालेली नव्हती. संपूर्ण सामान्य वर्ग हा उठाव करून बंड करून उभा राहिलेला नव्हता, म्हणून त्यांचं कुणी तो राजा असेल किंवा जमीनदार ऐकत नव्हता. पण एक महत्वाचं म्हणजे तो सर्व जे काही सामान्य वर्ग आहे तो एकजुटीने येतो. एकजुटीने आल्यानंतर सर्वजण एकत्र येऊन एक मोठा बंड किंवा मोठा आंदोलन उभा करतात, एक मोठी चळवळ उभा करतात आणि त्या राजाकडे जातात किंवा त्या जमीनदाराकडे जातात आणि शेवटी त्या राजाला आणि जमीनदाराला सर्व जनतेचं ऐकावं लागतं आणि शेवटी त्या चांगल्याच गुत्तेदाराला त्यांना काम द्यावं लागतं. अशी ही आपली जी काही जुनी गोष्ट आहे ती कोणत्याही घटनेशी संबंध त्याचा येत नाही. ही गोष्ट स्वरूपातच तुम्ही जे म्हणत होतात की खूप दिवस झाला सर बोर होतंय, फक्त लेक्चर घेताय, तर हे जे काही तुमचं थोडंसं मन प्रसन्न व्हावं या कारणासाठी मी गोष्ट सांगितलेली बघा. याचा कोणत्याही घटनेशी संबंध येत नाहीये आणि जरी आला तो योगायोग समजावा. ठीक आहे. तर एक महत्वाची बाब म्हणजे आता हे जे काही सांगितलेलं आहे. दुसरा विषय म्हणजे आपला जे काही देवगिरी आयस अकॅडमीचं जे काही आपलं ॲप आलेलं आहे ते ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. त्यानंतर यूट्यूबवर आपलं देवगिरी आयस अकॅडमीचं चॅनल सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओ पहा, लाईक शेअर कमेंट हे सगळं करा आणि सपोर्ट करा, म्हणजे आपले वेगवेगळे व्हिडिओ आपण तुमच्या समोर सादर करूया.